आपण हे दृश्य पाहतोय क्रांती चौकामध्ये सध्या प्रकाश महाजन पोहोचलेले आहेत। त्यांनी राणेंना आव्हान दिलेलं आहे आणि त्यांनी आपल्या बाईटमध्ये आपल्या प्रतिक्रियेमध्ये राणेंना आव्हान दिलेलं आहे आणि त्यानंतर आता ते क्रांती चौकात दाखल झालेले आहेत। दरम्यान पोलीस सुद्धा त्यांच्या घरी दाखल झाले होते। त्यांनी पोलिसांनी प्रकाश महाजनांशी संवाद साधलेला होता। नेमक्या त्यांच्या काय समस्या आहेत त्या सुद्धा जाणून घेतलेल्या होत्या आणि त्यानंतर आता राणेंना आव्हान देत महाजन क्रांती चौकात दाखल झाले। नारायण राणे यांनी आपल्याला धमकी दिल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे आणि त्याचबरोबर नारायण राणे आणि त्यांचे कार्यकर्ते शिवीगाळ आणि धमक्या देत आहेत। माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार नारायण राणे असतील असं त्यांनी म्हटलेलं होतं आणि आता ते क्रांती चौकात दाखल झालेले आहेत। त्यांचे कार्यकर्ते सुद्धा त्यांच्यासोबत आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे आता प्रकाश महाजन आणि नारायण राणे यांच्यामधला संघर्ष अधिक तीव्र होताना दिसतोय तशी चिन्ह सध्या पाहायला मिळत आहेत। तर मध्ये एका मुलाखतीमध्ये प्रकाश महाजन यांनी नारायण राणेंवर टीका केलेली होती। मात्र नारायण राणे यांनी आपल्या साहेबांवर टीका केली आणि म्हणून आपण त्यांच्यावर टीका केलेली होती। मात्र टीकेला उत्तर देणं हे गरजेचं आहे। मात्र त्यानुसार नारायण राणे यांनी टीकेनं उत्तर दिलेलं नाही। त्यांनी गुद्द्याची भाषा केलेली आहे आणि त्यामुळे त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे। माझ्या घराचा पत्ता बीड बायपास छत्रपती संभाजीनगर हॉटेल सिदुरीच्या मागे। ज्यांना घराचा पत्ता माहित नाही त्यांना मी घराचा पत्ता सांगितलेला आहे। एक मिनिट ऐका, पुढे आणि त्या घरापाशी यावं आणि त्यांना काय मारहाण करायची मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो। एक अरे मला धरून डोक्याला का बांधलंय? अरे एक मिनिट डोक्याला का बांधलंय? कारण मला ज्या पद्धतीची धमकी देण्यात आली होती मी सुद्धा जीवावर उदार झालोय। अरे बोला खाली घ्या रे। नारायण राणे साहेब तुम्ही चुकीच्या बिळात हात घातलाय। मी प्रकाश महाजन आहे। येतो का कुठं येऊन सांगा तुम्ही काय धमक्या देतात? काय कार्यकर्त्याला सांगून मला फोनवर धमक्या देतात? इथं उभा आहे सांगा तुम्ही। मी कणकवलीत येतो तुमच्या पुण्याच्या बंगल्यापर्यंत येतो। कुणाच्या विरोधात शेटो ठोकताय? मी नारायण राणेंनी धमकी दिली त्यांच्या विरोधात ठोकतोय। अशा धमक्या देता तुम्ही कार्यकर्त्याला? तुला उलटी करायला लावीन मी म्हणलं ना। तुम्ही चुकीच्या माणसाला हात घातलाय। मी राज ठाकरेचा सैनिक आहे, मी भिणारा नाही। मी कधी सभ्यता सोडून टीका कुणावर केली नाही आजपर्यंत। तुम्ही सगळे मला ओळखताय। एक बोली भाषेतला शब्द वापरला तर तुम्हाला एवढा राग आला कारण मी खरं बोललो। त्यांना खरी उंची कळाली त्याच्यामुळे त्यांना राग आला। मला सांगा इथं नारायण राणेचं कुणी आलेलं नाही, आता तुम्ही बसून काय करणार? मी अर्धा तास वाट बघणार आहे। मला पोलिसांनी तेवढा वेळ दिलाय। नाही आले तर निघून जाणार घरी। पत्ता सांगितलं ना जाहीर सगळ्यांना। भूमिका काय पुढची? काहीच भूमिका नाही। ते मला धमकी दिले तुम्ही वाट बघतो काय करतील ते। माझा लढा हे पहा, राज ठाकरे माझे नेते आहेत। असा नेता मला या वयात मिळणं हे माझं भाग्य आहे। जो कुणी राज साहेबांवर टीका करेल त्याला त्याच भाषेत मी उत्तर देईल। तुम्ही राज साहेबांवर टीका करू नका, मी तुमच्यावर टीका करणार नाही। ती धमकी अशी आहे काका, त्यात ते म्हणाले की तुम्ही परत असं बोलाल तर उलट्या करायला तुम्ही तर आत्ताच आला। मग तयारी ना माझी। पण ते नंतर म्हणले होते ना आज ते काहीच करणार नव्हते तुम्हाला त्या धमकीनुसार। नाही त्याचा अर्थच तो होता। पुढची धमकी दिली हो म्हणजे काय याचा अर्थ काय? पुढची धमकी म्हणजे पुन्हा काही केलं तर नाही। पुन्हा काय केलं म्हणजे काय? तू धमक्या देतो का मला? मला सांगा तुमची मुलं कोणत्या भाषेत टीका करतात? माझ्या साहेबावर काय टीका केली तुम्ही? महाकुंभहून पाण्यावरून? अहो तुमच्यापेक्षा वयाने तुमच्या बापाच्या वयाचे असलेले सन्माननीय उद्धव ठाकरे यांना तुम्ही एकेरी नावाने अरे उद्धव। नारायण राणेने आपल्या पोराचे कान धरायचे। बाबा मोठ्या माणसाला आहो जाओ बोललो पाहिजे। नारायण राणे साहेब माझ्या जर नेत्याची ताकद नव्हती तर गुळ खोबरं घेऊन आपण घरी आलतात चला माझ्यासाठी सभेला। मी सुद्धा रत्नागिरी सभा घेतली। नारायण राणे साहेब आपण होता। अहो माझ्यासारखा एका सामान्य माणसाला तुम्ही माझी मुख्यमंत्री आहात, माझी केंद्रीय मंत्री आहात, विद्यमान खासदार आहात, तुम्ही धमकी देताय।
काका कुठे फिसकटलं पण ते एवढे माहितीचे संबंध होते कुठे फिसकटलं राणे देवाला माहिती बाबा कुठं फिसकटलं त्यांच्यात मनात काय पाप आलं मला माहित नाही बरं ते नारायण राणे म्हणजे त्याची तुमच्याबद्दल हे सगळं पत्र काढलं हा. होतं आता इथून पुढे तुम्ही काय म्हणजे ते तर आले नाही तुम्ही कुठे जाणार आहात का कणकवली वगैरे येऊ का असा प्रश्न त्यांना विचारलं ना मी हा. त्यांच्या कार्यकर्त्याला अडचण व्हायली तर मी विचारलं बाबा ते या म्हणले तर जातो मग या सगळ्यामध्ये कायदेशीर काही पावलं तुम्ही उचलणार आहात का काही तक्रार करणार आहात का या सगळ्या नाही मी काल सीपी साहेबांना कळवलं आता त्यांनी ते फेसबुकवर बघायला पाहिजे मला त्यातलं कायदेशीर कळत नाही काही तक्रार करणार आहात का? हो नक्की मी तर मुख्यमंत्र्याला सुद्धा SMS केलेला आहे बरं नारायण राणे मुख्यमंत्र्याच्या कार्यालयाला सुद्धा कळवलेलं आहे नारायण राणे बद्दल यानंतर तुम्ही असंच बोलत राहणार का कशामुळे बोलेल माझ्या नेत्यावर ते नाही बोलले तर मी नाही बोलणार आणि बोलले तर बोलणार असंच ते जसं बोलतील तसं तर मग ते लवंग असेल किंवा इलायची असेल किंवा इतर हे जे काही शब्द ते तुम्ही वापरले होते किंवा आज सुद्धा म्हणाल ते काय गुड्ड्या का जिड्ड्या का काय त्याचं हे अहो, फिजिकली त्यांना अब्युज करताय ना अहो फिजिकली काही काही मन आहे हो. मी तयार केली का मन ती तुम्ही त्यांच्याबद्दल आता वापरताय ना दुनिया वापरते मग आमच्याविषयी लोक मन वापरते आम्ही काय असंच म्हणतो का आमच्या तर जातीवर जातात लोक आम्ही देतो का कुणाला हे सर हे बा तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगतो नारायण राणे साहेबांचे मी आभार मानतो का तुम्हाला धक्का बसला असेल अरे मैं तो जर्रा था नारायण राणे साहब आपने मेरे को आफ्ताब बना दिया कुठल्या कुठं पोहोचवलं तुम्ही मला आणि आता मला गुलबंडीवर फोन आला होता लवंगाचे आणि विलायचीचे भाव 100 रुपयाने वाढले